Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 11 Statistics practice set 11.2 in which we will see subdivided bar graph or diagram of standard mathematics. बघा यापूर्वी आपण बार ग्राफ बघितला, बार डायग्राम बघितलेला आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण काय बघणार आहे, डिवायडेड. जस्ट एक सिंगल बार असेल असा जो ग्राफ आहे तो आपण रीड केलेला आहे आणि ड्रॉ केलेला आहे यापूर्वी, राईट. असा जो डायग्राम आहे त्याला काय म्हणतो आपण, बार डायग्राम और बार ग्राफ. जस्ट इथे आपल्याला काय दिलं आहे, क्लास इथे दिलेलं राहील किंवा जे इन्फॉर्मेशन, आणि इकडे काय दिलेलं असेल त्याची फ्रिक्वेन्सी, राईट, त्याचे नंबर्स ऑफ. समजा क्लास ए बी सी डी आर डिविजन ऑफ स्टँडर्ड 10, स्टँडर्ड 8. So number of boys in standard A, number of students in standard A, number of students in standard division B, number of students in division A, B, C and D. This related to this we have given number of students, right. या प्रकारचा बार डायग्राम आपण काय बघितलेलं आहे, यापूर्वी बघितलं. आता याला काय करणार आहे आपण की एकाच बारवर 2 किंवा 3 इन्फॉर्मेशन दाखवायचे असल्यास, सपोज नंबर ऑफ स्टुडंट्स आहे त्याच्यात आपल्याला डिवाइड करायचं असेल गर्ल्स बॉईज, बरोबर. याच्यात आपल्याला काय करायचं, हा बार काय करायचा, डिवाइड करायचं. त्याला काय म्हणतो आपण, सब डिवायडेड बार डायग्राम किंवा बार ग्राफ. आता याच्यात कधी कधी 2पेक्षा जास्त पण इन्फॉर्मेशन आपण टाकू शकतो. समजा एखाद्या स्टुडंटचे लँग्वेजमधले मार्क्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 टाईपमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. या टाईपचा आपल्याला काय बघायचं आहे, बार सब डिवायडेड बार ग्राफ बघायचा. आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला आयडिया क्लिअर होईल. ओके. नाउ डिअर स्टुडंट, वी विल सी प्रॅक्टिस सेट 11.2 क्वेश्चन नंबर 1. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता याच्यात बघा, हा ग्राफ आपल्याला काय करायचा, ऑब्झर्व करायचा आहे आणि याच्या बाजूला जे दिलेले हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता ग्राफमध्ये काय दिले आपल्याला की जस्ट सेविंग इन रुपीज. इथे दिले वाय ॲक्सिसवर वुमेन, नेम ऑफ वुमेन्स, दिस वुमेन सेविंग इन मार्च अँड एप्रिल. इथे बघा, आता हे जे ब्लँक दिलेलं आहे हा पार्ट काय, सेविंग इन मार्च, आणि हा जो फिल केलेला आहे कलरमध्ये तो काय, इट इज सेविंग इन एप्रिल. त्यानंतर बघा स्केल दिलेलं आहे, स्केल महत्त्वाचं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200, बरोबर. हे आपल्याला सेविंग दिलेलं आहे, पेज नंबर 71 याच्यावर. एक्स ॲक्सिसवर वुमेन, वाय ॲक्सिसवर सेविंग इन रुपीज. आता स्केल महत्त्वाची आपल्यासाठी, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200, म्हणजे इथे बघा 200, 400, 600, 800 अँड 1000, बरोबर. आता याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहे. पहिल्यांदा हा याला काय म्हणतात, रीडिंग द ग्राफ. ग्राफ आपण रीड करतोय. स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. कोणता ग्राफ आहे मग, एका बारवर 2 गोष्टी दिल्या, 2 इन्फॉर्मेशन्स आर गिवन, दॅट इज सेविंग इन मार्च अँड सेविंग इन एप्रिल. सो दिस इज सब डिवायडेड बार ग्राफ. फर्स्ट क्वेश्चन काय आपलं, स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ, सब डिवायडेड बार ग्राफ और डायग्राम, राईट. नेक्स्ट वन काय बघा, हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. वैशालीची सेविंग मंथ ऑफ एप्रिलमध्ये बघा, वैशाली लास्टला आहे आणि एप्रिल म्हणजे कोणता आहे, हा कलर किती, मग 600 रुपीज. किती इथे दिसतं ह्या लाईनमध्ये, किती 600 रुपीज. सो सेकंड आन्सर इज हाऊ मच इज द टोटल सेविंग ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल. थर्ड क्वेश्चन काय, हाऊ मच इज द टोटल सेविंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. कुठे सरोजचा बार आहे, मार्च आणि एप्रिल दोघांचे टोटल किती येतात, 400 आणि हे 400 म्हणजे किती, 800 रुपीज. इझी एकदम. आपण क्रिकेटची मॅच वगैरे बघतो तिथे आपल्याला बार दिलेले राहतात, तिथे आपल्याला रीड करायचे असतात. हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेघा. कोणाकोणाची कंपेअरिंग करायची, सविताची सेविंग किती 1000 आणि मेघाची किती, बाई ते 400 आणि 600च्या मध्ये दिलेलं आपल्याला, म्हणजे किती. आता एक जे
10 सेंटीमीटर इज इक्वल टू काय याच्यात 200, 10 mm म्हणजे 5 mm साठी किती 100. सो 400 आणि हे 100 किती झाले 500. सो काय विचारले आपल्याला, हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेगा. म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. 1000 मायनस 500 किती 500 रुपीज. हुज सेविंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. हुज सेविंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. कोणाची मग आता ग्राफवर बघितलं तर कोणाची दिसते आपल्याला मेगा. मेगाची सेविंग किती ओनली 200 रुपीज. सो हिअर हुज सेविंग म्हणून आन्सर काय येईल आपला तो जस्ट मेगा. Now we will see question number 2 of practice set 11.2. Question number 2, the number of boys and girls in standard 5th to standard 8 in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. स्केल दिलेला आता ऑन y axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. आता जी स्केल दिली त्या स्केलने आपण करायचं आहे. आता स्टँडर्ड दिलं 5th 6th 7th 8. नंबर ऑफ बॉईज 34 26 21 25. गर्ल्स 17 14 14 अँड 20. इथं आपल्याला काय करायचं आहे की जस्ट टोटल घ्यायचं आहे. 34 आणि 17 की 17 किती होईल 51. हिअर इज 40. हिअर इज 35 आणि इज 45. राईट. आता आपल्याला काय यायचं याचे बार काढायचे. बार काढून त्याला काय यायचं डिवाईड करायचं. जस्ट शेअर दिस युअर ग्राफ. आता एक आपण एक्स ॲक्सिसवर काय घेणार आहे आपण स्टँडर्ड आणि इकडे काय घेणार आहे आपण वाय ॲक्सिसवर काय घेणार आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. राईट. आता बघा इथे जस्ट आपण हा एक पार्ट घेऊ 2-2 सेंटीमीटर. आपल्याला स्केल जी दिली तेवढी घ्यायची. इकडे आपण जस्ट इक्वल डिस्टन्सवर 2 सेंटीमीटर सोडलं, इकडे घेतलं, इकडे 2 सेंटीमीटर. जस्ट इथे एक बार काढायचं आपल्याला. जस्ट इथे एक हे जे डिस्टन्स आहे सेम घ्या. आता फर्स्ट काय आपल्याला स्केल ड्रॉ करायची. स्केल काय दिली आपल्याला स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. आता याच्यात काय दिलं आपल्याला की जस्ट आपण टोटल बार काढून घेऊ आधी. फर्स्ट किती आपला 51. फर्स्ट कितीचा आहे 51चा. सो ड्रॉ द ग्राफ ऑफ आपलं बार ऑफ 51. बट हिअर इज राईट 10 20 30 40 50 60. राईट. आता ह्या बाजूला काय आपलं तो ते नंबर ऑफ स्टुडंट्स इकडे लिहून घेऊ आपण. नंबर ऑफ स्टुडंट्स इकडे काय आपलं स्टँडर्ड. या बाजूला नंबर ऑफ स्टुडंट्स. राईट. आता बघा 51 पहिल्या याच्यात किती स्टँडर्ड इथे 5th 6 7 आणि 8. राईट. आता फर्स्ट किती 51 आता काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. सो 1 mm इज इक्वल टू 1 स्टुडंट. आता 51 कुठे येईल आपलं बघा. आता 50 हा इथं 50 त्याच्यावरची एक लाईन स्मॉल. आता तुम्हाला दिसावं म्हणून मी स्केच पेन वापरतो आहे. तुम्ही कशाने करायचं आहे पेन्सिलने ड्रॉ करायचे. शार्प पेन्सिल घ्यायची. 51 जस्ट 1 लाईन अबो 50. राईट 51. आता त्याच्यानंतर सेकंड काय 40. 6चा क्लास किती 40. आपण टोटल बार काढून घेणार आधी. लेफ्ट साईडला ग्राफ बुकच्या लेफ्ट साईडला आपल्याला काय करायचं ग्राफ काढायचा आहे. राईट साईडला इन्फॉर्मेशन. राईट. स्टँडर्ड 6 40 7 35 आणि 8 काय 45. सो ड्रॉ द ग्राफ ऑफ 35. आता 35 कसं येईल आपलं 30 दिस इज 30 आणि ही जी लाईन आहे दोन्ही मधली मिडल ती काय राहील आपली 35. राईट. सो
स्टँडर्ड 7th इज 35. शांततेने काढायचे 30, 35. यूज पेन्सिल अँड स्केल. 8 किती आपलं 45. अगेन दिस इज 40 अँड 45. आता आपल्याला काय तर हे झाले टोटल ग्राफ काढले, आपल्याला टोटल बार काढले. आता आपल्याला 34 बॉईज आणि गर्ल्स दाखवायचं आपल्याला. आता इथं काय करू आपण आता, एक की बॉय हे काय काय दिस शोज बॉईज अँड एम्प्टी पार्ट शोज गर्ल्स, ब्लँक इज शोज गर्ल्स. आता फर्स्ट किती 34. सो just below 35 this line, so use scale either. This is 35 34 boys and remaining 17 is girls. Again 6 class is 26 boys, so this is 25, this is 25, just one line is more. Use scale. This is your number of boys, 26 boys and remaining 14 are girls. Again 21 boys and 14 are girls, so 21 boys, just 21, so 21 boys. Again in a 25 boys, so in this way we draw the bar diagram on given information. ही इन्फॉर्मेशन आपण या बार ग्राफवर बार डायग्रामवर दाखवली, जी कोणी पण इझिली रीड करू शकतो. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3 of practice set 11.2. In the following table, number of trees planted in the year 2016 and 2017 in the 4 towns is given. Show the data with the help of subdivided bar graph. आता 2 वर्षाचे दिले आपण 2016 आणि 17ला किती ट्रीज प्लॅन्ट केलेले. इथं आपल्याला काय दिलं, कर्जतमध्ये 150 अँड 200, हिअर 216. वडगावमध्ये 216ला 250 आणि 217ला 300. इथे शिवापूर 2016ला 200 and 2017ला 250 इन द इयर. हिअर 2016ला 100 खंडालामध्ये आणि 2017ला 150 ट्रीज. आता इथे आपल्याला एक हा रो आपल्याला वाढून घ्यायचा आहे, काय टोटल ट्रीज. इथे आता 350 राईट. अगेन 250 प्लस 300 550. हिअर 450 आणि 100 अँड 150 इज 250. आता याच्यात आपल्याला स्केल दिलेली नाही याच्यामध्ये, बरोबर. आता स्केल आपण आपल्या मनाने घेऊ शकतो, जे आपल्याला युजल वाटेल ते. जास्त लहानपण आणि जास्त मोठी घेऊन चालणार नाही. आता इथे बघा आपण स्केल काय घेऊ, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेऊ आपण 50 घेऊ, 50 ट्रीज. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 ट्रीज, इजंट इट. आता इथे आपण 4 जे विलेज आपल्याला दिलेले, नंबर ऑफ ट्रीज 4 टाउन्स दिलेले कर्जत. आता फर्स्ट काय घेऊ आपण इथं कर्जत, सेकंड वडगाव. हे कॉन्स्टंट डिस्टन्सवर आले पाहिजे आपले. शिवापूर
आणि लास्टला खंडाला. राईट. इथे काय लिहू आपण आता या साईडला. हिअर वी राईट ऑन एक्स ॲक्सिस टाउन्स. इथे नंबर ऑफ ट्रीज, isn't it, या साईडला. आता काय ना आपलं स्केल दिले आपलं 1 सेंटीमीटर 50. सो हिअर वी राईट 50, 100, 150, 200, 250, right, again 300, 350, 400, 450, 500, 550, राईट. इकडे 600. जस्ट आपलं ॲटमोस्ट काय 550 आपण इथपर्यंत घेतलं, काही हरकत नाही. आता जस्ट फर्स्ट बार किती जाईल आपला 350, राईट. 350 कुठे इथे. सो फर्स्ट कर्जतच्या लाईनमध्ये 350. यूज स्केल यूज करा जास्तीत जास्त. त्याच्यानंतर सेकंड 550 वडगावचे लोक हुशार आहे जास्त, त्यांनी जास्त झाडं लावले. 550. तिथले नागरिक जास्त जागरूक दिसतात, त्यांना महत्त्व कळालं म्हणून जास्त ट्रीज त्यांनी प्लॅन्ट केलेले. त्याच्यानंतर 450. नेक्स्ट शिवापूरची टोटल किती 450 आणि खंडाळाची काही 250. शिवापूर 450, इथे 450. शिवापूरची लाईन ड्रॉ. तुम्ही सर्व पेन्सिलने काढा हे. राईट. अगेन खंडाळा 250, पुढे 250 ही इकडे. ग्राफ करताना एक लाईन या बाजूला थोडी जागा ठेवा, आपल्याला माहिती लिहायची म्हणून. हो. आता जस्ट 150. आता दोन आपल्याला दिलेले आहे, एक काय घेऊ आपण 2016 आणि सेकंड ब्लँक काय घेऊ आपण 2017. टाउन्स आणि इकडे नंबर ऑफ ट्रीज प्लॅन्टेड. आता काय 150 पहिल्यांदा काय दिले 2016ला 150 अँड 200. आपला क्वेश्चन जो आहे तो समोर ठेवायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला आता हे बार काय करायचं डिवाईड करायचं 150. सो 2016 150, इथे 1050. स्केल यूज करा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जस्ट हा पार्ट फिल करायचा आहे. This is 2016. Number of trees are 150. Again forward down 250. This is 250. Forward down 250 trees are planted in the year 2016. ही जी इन्फॉर्मेशन ही काय कोणी साधारण व्यक्तीसुद्धा वाचू शकतो. 450. दिस इज अ पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. 400 अथवा 450चा आहे आपला, पण 200 काय इन 2016 200. अगेन
100, so this information is represented in graphical form. This is subdivided. 2016 हे दाखवतो आपल्याला and blank is 2017. So in this way our graph is complete. Now question number 4 of practice set 11.2. In the following table, data of transport means used by student in 8th standard for commutation between home and school is given. Draw a subdivided bar diagram to show the data. Scale दिलेली आता on y axis 1 cm is equal to 500 students. आता इथे काय दिले टाउन पैठण येवला शहापूर मीन ऑफ कम्युटेशन म्हणजे कोणत्या वाहनाने ते विद्यार्थी येत आहेत ते जस्ट सायकल 3250 बस अँड ॲटो 750 ऑन फूट ऑफ 1000 फॉर पैठण सेकंड फॉर येवला सायकल 1500 बस अँड ॲटो 500 ऑन फूट 1000 अगेन शहापूर सायकल 1250 बस अँड ॲटो 500 अँड ऑन फूट 500 राईट यांच्यासाठी आपल्याला बघा आता याच्यात काय वैशिष्ट्य आहे व्हॉट इज मेन फीचर ऑफ दिस प्रॉब्लेम दॅट इज वी हॅव गिवन 3 इन्फॉर्मेशन मागच्या याच्यात किती होत्या 2-2च इन्फॉर्मेशन होत्या याच्यात किती इन्फॉर्मेशन दिली आपल्याला 3 सायकल बस अँड ॲटो म्हणजे एक जो बार आहे तो आपल्याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे 3 पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे आता पाहू आपण जस्ट आधी आपलं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढला आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अलॉंग इकडे काय दिलं आपल्याला एक्स ॲक्सिसवर टाउन सो हिअर इज टाउन वाय ॲक्सिसवर काय दिलं आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स दिस स्टार्ट फ्रॉम ओरिजिन आता स्केल दिलेले आपल्याला स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 centimeter is equal to 500 students. आता इथे बघा जस्ट एक्स ॲक्सिसवर आपण टाउन्समध्ये काय काय आपलं पैठण नंतर येवला आता इथे बार घेताना मी 2-2 सेंटीमीटर्स घेतले तुम्ही किती घेऊ शकता हाफ सेंटीमीटर घेऊ शकता हे आपल्याला नावं लिहिण्यासाठी जास्त लागते म्हणून पण जास्त घेतलं एच ए शहापूर राईट आता किती दिलं आपलं टोटल फर्स्ट जो आहे तो किती आता 3250 अँड 750 म्हणजे किती झाले 3000 4000 राईट आता आधी आपल्याला इकडे हे करावं लागेल स्केल द्यायची 500 1000 1500 2000 2500 3000 3500 4000 4500 5000 ओके आता फर्स्ट आपल्याला किती 3000 प्लस 1000 4000 साठी कुठे आपलं पैठण 4000 हे दोन्ही पॉईंट मार्क केले मी सेकंड बघा आता 1500 अँड 500 200 अँड दिस इज 3000 हा टेबल राईट साईडला काढायचे खाली एक कॉलम घ्यायचा टोटल स्टुडंट्स आणि खाली लिहायचे मागच्या लास्ट एक्झाम्पलसारखं किती 200 अँड 2000 अँड 3000 येवला 3000
नेक्स्ट वन शहापूर. शहापूर किती 1250 अँड दिस इज 1000 म्हणजे 2250. आता 2250 कुठे येईल बघा, हा 2000. हा जो 1 सेंटीमीटर आहे काय 500, तर 5 किती राहील जस्ट 250. सो आपल्याला किती दिलं आहे 2250. 2000 दिस इज 250. आता याला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. डिवाइड करताना आता बघा काय काय येईल पहिल्यांदा 3250. जस्ट आपण इथे नोटेशन लिहून घेऊ काय काय. दिस इज बाय सायकल. टोटल फिल करून घेऊ आपण. दिस इज बाय बस अँड ॲटो and blank is on foot. Right now first काय दिलं आपलं 3250. so 3250. this is the part of one minute 4000 3250 4000 जस्ट शेअर. आपल्याला किती पाहिजे 5000 ना टोटल. फर्स्ट दिस इज 3 प्लस 3250 प्लस 7050. दिस इज 4000 5000 ना जस्ट रॉंग. फर्स्ट जो आहे तो आपला किती 5000. बस ते रॉंग झालं होतं माझं, नीट हे करून घ्या. टोटल किती 5000, त्याचे 3250 काय सायकल. स्केल यूज करू शकतो. अगेन नेक्स्ट वन बस अँड ॲटो. बस अँड ॲटो किती 750. सो दिस इज 250 अँड दिस इज 500. दॅट इज 750. बाय एक बारमध्ये आपण 3 इन्फॉर्मेशन दाखवतोय. we are showing 3 information in one bar. So this is subdivided bus and remaining on foot, right? That is this is 500 and this is 500. 1000 on foot. Next one 201 3000. There 1500 काय by cycle. Again 500 by bus and auto 500. So this is 500. And remaining 1000 by foot. Again in Shahpur 1250 by mean communication by cycle. This is 1250. 1000 आणि याच्यामधली 1500 मधले लाईन. सेकंड 500 by
bus and auto. And remaining by foot. In this way, our fourth example is represent on bar graph. Okay.